पकडले. नमस्कार विद्याताई, येऊ का? कोणाला घेऊन आला भेटायला? घेऊन रे. अहो विकास भाऊ, शेजारी दिसायला लहान असते तरी यांचे पराक्रम खूप मोठे आहे. का? काय झालं? काय केलं यांनी? हा बघा, हा चंदू दिसायला किती इनोसेंट दिसतो, पण लाखो रुपयांचा आपली पदार्थांचा साठा होता याच्याजवळ. काय सांगताय काय? हो, आणि हे त्याचे दोन साथीदार, हा विकी आणि हा रॉकी. हे दोघं काय करतात? अहो हे दोघं चंदूकडचा माल घेतात आणि कॉलेजमध्ये जाऊन तरुण तरुणींना विकतात. बापरे, फारच भयानक केस आहे. अहो, आम्ही भारतभराचा सुधारण्याचा प्रयत्न केला, पण फार काही यश मिळाले नाही, म्हणून तुमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये घेऊन आलो. हो, कारण यापूर्वी सुद्धा आमच्या तुम्ही बऱ्याच केसेस सॉल्व्ह केल्या आहेत. ह्यांना सुधारण्याचा फक्त मार्ग तुमचा काउन्सिलिंग सेंटरच आहे, म्हणून तुम्ही प्लीज ह्यांची जरा काउन्सिलिंग करावी. कारण यांना कसे सुधारतात ते मला कळतच नाही. अहो, प्रत्येक माणसामध्ये ना चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. माणसामधला चांगुलपणा बाहेर काढायचा म्हणजे मोठ्याचा मोठा गुन्हेगार सहज सुधारतो. चला, आता या ठिकाणी कसं समजायचं ते तुम्ही बघू घ्या. आम्ही आहोतच बाहेर. आणि तुम्ही तिघं काही गडबड केली तर आम्ही आहोतच आहे. काय रे, तुम्हा तिघांचं काय म्हणणं आहे? हो मॅडम, आपला आपण काय नका भेटला. अरे पण आपली पण लोकांना वाईट मार्गाला नेत आहे. त्याचं डिमांड असतं तर तू समजायचं. पण जेव्हा एखाद्या गोष्टीची सवय लागते ना तेव्हा तिला डिमांड येते. आधी लोकांना व्यसनाच्या नादी लावायचं आणि त्यांनी डिमांड केली की सप्लाय करायला तुम्ही आहात. असले नको ते पदार्थ विकून तुम्ही लोकांच्या शरीराचं नुकसान करताय तुम्ही. असले वाईट साईट पदार्थ या शरीररूपी परमेश्वराला फायदा घालून तुम्ही त्या परमेश्वराचा अपमान करताय आणि तेच सगळ्यात मोठं पाप आहे. माझ्या घरी येऊन बघा, कितीतरी देव आहे, मी रोज त्यांची पूजा करतो, आरती करतो. मला नाही पाप लागणार. मला सासूबाबांनी सांगितलंय, देवाची पूजा केली आणि त्याची क्षमा मागितली की कसलंच पाप लागत नाही. सासूबाबा बोलतात देवाची पूजा करायची आणि तुम्ही बोलता सगळ्याला परमेश्वर मानायचा. म्हणजे सासूबाबा बोलतायत ते बोलतात आणि तुम्ही बोलतायत ते करत. हा, हे कसं? आणि ही तुमची शरीररूपी परमेश्वर ही काय सांगणार आहे? अरे माणसाचं शरीर हे परमेश्वराने मानव प्राण्याला दिलेलं एक वरदान आहे. इतर लहानपणापासून असं ऐकत आलेलं आहे की आत्मा अमर आहे आणि शरीर नाशवंत आहे. जर ते नाशवंत असेल तर ते परमेश्वर कसं असू शकतं? आणि माहिती मला पण आज प्रश्न पडला होता बघ. बघा, आपण जरा बसून बोलूया का? आज उघडायला लागलं. उघडला. हा जीवनगीतेचा अगदी आगळा आणि वेगळा असा सिद्धांत आहे. आजपर्यंत आपण ऐकत आलो की शरीर नाशिवंत आहे, शरीर टाकाऊ आहे. पण या चुकीच्या समजुतीमुळे आपल्या या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन. हो ना, त्यामुळेच तर काही लोक उपास करणे, नको नको ते धंदे करणे, तसेच अनवाणी देवदर्शनाला जाणे यासारखे प्रकार करतात. तर काही लोक या शरीराला अगदी गृहीतच धरून पाहतात आणि निर्णय व्यसन करून शरीराचं ना अगदी गटार करून टाकतात. खरं तर परमेश्वराने निर्माण केलेले हे मानवी शरीर म्हणजे एक दिव्य चमत्कारच आहे. किती करोड माणसं आहे, प्रत्येकाचं शरीर चमत्कार म्हटलं तरी जगत कोणी चमत्कारी होऊन नसेल. बरोबर आहे तुझं. हे विश्व म्हणजे एक चमत्कार आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे आपलं मानवी शरीर. पण हे समजण्यासाठी आपल्याकडे त्याची दिव्य दृष्टी हवी. काही बुवा बाबा हात जला केले तर अगदी फालतू चमत्कार करतात, पण त्याच्याकडे लोक अगदी वेड्यासारखे धावत सुटतात.
अरे पण या चमत्काराने भरलेल्या शरीराकडे कोणी बघतच नाही. आता मेंदूबद्दलच घे ना. मेंदू आणि त्याचं कार्य आपण त्याचा विचार जरी केला ना तरी अगदी चक्रावून झालं होतं. आपले शास्त्रज्ञ पण सांगतातच ना, जगाचा अतिशय हुशार माणूस सुद्धा त्याच्या मेंदूचा 10% जास्त वापर करत नसेल. काय सांगताय काय? म्हणजे जर माणसाने 100% मेंदूचा वापर केला तर तो काय काय करू शकेल? अरे हे फक्त तर मेंदूबद्दल झालं रे, पण इतर अवयव सुद्धा किती महत्वाचे आहेत. म्हणजे बघ, कर्मेंद्रिय घे, ज्ञानेंद्रिय घे, अंतरेंद्रिय घे, हे सर्व आपल्याला कशामुळे मिळतं रे? तर या शरीरामुळे तर आपल्याला हे प्राप्त होतं. आणि यांचा एकही अवयव जर निकामी झाला ना तर तो माणसाला परत बनवणं किती अशक्य आहे ना. अहो माझ्या तिला गौरी बनवायची होती आणि त्या तिला डॉक्टरकडे 50,000 जावं लागलं बघ. आणि इतकं करून सुद्धा ती गौरी वाटायची वाटत नाही हो. अहो काय असतं सोडत पण सोडायला उघडलं ना तरी ती गौरी डॉक्टर बनायची. म्हणजे बघ, आपले दातच काय, पण प्रत्येक अवयव किती आखीव रेखीव प्रमाणबद्ध असतो. पण हे सर्व करायला परमेश्वर कुठे आला होता मेजरमेंट घ्यायला? हे सर्व तर आपोआपच होतं. म्हणून तर हे शरीर दिव्य आहे. नाही नाही अरे नाही हे कुठं विचार करता तू. अरे विचार हे असे म्हणतो मग विचार कर ना. आपलं नाक तर वाढतच गेलं असतं तर काय झालं असतं? काय नाही, अरे जसं बायका काढलं पदर घेऊन चाललं बघ तसं आपलं नाक काढलं घेऊन चाललं लागलं तर बघ बघ. हा झाला विनोदाचा भाग. पण या शरीरामुळे तर आपल्याकडे विचारशक्ती, भावनाशक्ती, कल्पनाशक्ती यासारख्या दिव्य शक्ती आहे. आता त्या शरीरातच घ्या ना आणि त्याचे अवयव, पचन संस्था, हृदय, माणसासारखा पुन्हा माणूस निर्माण करण्याची निर्मिती क्षमता, हे सगळं आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. थोडक्यात काय थोडक्यात त्या माणसाचं शरीर हे चमत्कारांचा सागरच आहे. इतकंच नव्हे तर आपल्या जीवनातील सर्व समस्या सोडवण्याचे प्रचंड सामर्थ्य सुद्धा या आपल्या शरीरातच आहे. परमेश्वराचं मूर्तरूप असलेल्या शरीराचं चांगलं चांगलं अन्न देऊन योग्य असा व्यायाम करून संगोपन करणं हीच तर त्या देवाची उपासना होय. अरे इतकं सर्व ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटतं का की इतरांच्या परमेश्वर रूप असणाऱ्या शरीराला दारूचा, अफूचा, गांजाचा या अंमली पदार्थांचा नैवेद्य द्यावा? नाही नाही चुकलं आपलं. आम्ही फक्त आम्हाला पैसा कसा मिळेल याचाच विचार करत होतो. या वाईट पदार्थाचा दुष्परिणाम वाईट असून सुद्धा मी ते इतरांना विकत होतो. किती पापी आहे मी. आणि आता रात्र मी दारू सोडली बघा. तुम्ही तर माझं डोळं चुकायचं. मानावे हेच कळत नाही. मी आम्हाला बरोबर देण्यापासून वाचवलं. आज अतिशय 1760 देवांची पूजा करणं बंद. माझ्यासमोर येणारा प्रत्येक माणूस ही देवाची जिवंत मूर्ती असताना काय करत? बरोबर. माणसाचं माणूसपण जपा म्हणजे देवाचं दिव्यत्व आपोआप तुमच्या प्रचितीला येईल. आणि शेवटी सर्वात महत्वाचं, तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू द्या. म्हणजे दुसऱ्यांना सुख देता येत नाही ना तर निदान व्यसनांचं नादी लावून त्यांना दुःखी तरी करू नका. नाही 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 आम्ही आता कधीच करणार नाही. आम्ही प्रामाणिकपणे नोकरी नका करू. पुढे शिक्षण घेऊन आपली प्रगती करतात. असा विचार ना त्या देशाच्या प्रत्येक तरुणाने केला ना त्या देशाचा उत्कर्ष व्हायला वेळ कितीचा लागेल. काय मग चंदू, विकी, रॉकी, आता काय म्हणणं आहे तुमचं? आलं लक्षात आलं. काय लक्षात आलं? शरीर साक्षात परमेश्वर. शरीर साक्षात परमेश्वर. शरीर साक्षात परमेश्वर.